आता पाहूया मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मंडल कमिशन रद्द करा या मागणीसाठी पुढचं आंदोलन करणार मनोज जरांगेंचा इशारा। 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू, आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही। एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा। सगळ्या ओरिजिनल आणि त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे। मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून हाके यांनी आंदोलन मागे घेतलं। मी त्यांचे आभार मानतो। अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जातीय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा। विधानसभा लोकसभेत आरक्षण मिळायला हवं, छगन भुजबळांची राजकीय आरक्षणाची मागणी। खोट्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र याबाबत कारवाई व्हावी। ओबीसी आरक्षणाबाबत सरकारकडून स्पष्टता यावी, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे। ही मागणी अत्यंत न्याय्य आहे, याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही। चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही। जरांगे आणि हाकेंचा सरकारवर विश्वास नाही। सर्वपक्षीय चर्चा हाच मार्ग, कुणाच्याही ताटातला काढून कुणाला देऊ नये। राऊतांकडून ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट। अधिवेशन काळात सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात येणार। बैठकीत ओबीसींच्या मागण्या मांडण्यात येणार, छगन भुजबळांची माहिती। 2017 मध्येच देवेंद्र फडणवीसांनी रक्ताच्या नात्यात कागदपत्र पडताळणीची गरज नाही हे सांगितलं होतं। सगळे सोयरेबद्दल अंमलबजावणी ही त्याच पद्धतीची, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, सरकारनं सांगितलंय। सगळे सोयऱ्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे। शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देणार सांगितलं आणि शब्द पूर्ण केला, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सरसकट आरक्षण ओबीसीतना देता येत नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सरकार सकारात्मक आहे। मराठ्यांना 10% आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी नतमस्तक होऊन सांगितलं होतं, तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळलाय। पुण्यातील ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणी यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित। 10 दिवसांनंतर भुजबळांच्या उपस्थितीत ससाणींचं आंदोलन स्थगित।